नमस्कार सगळ्यांना। आज खूप दिवसांनी मी एक रेसिपी बनवते आणि अपलोड करणार आहे। तर आज बनवते साबुदाणा खिचडी। तर मी पहिले चांगले ते ज्यामध्ये मी साबुदाणा बनवते त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। हे बघा आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले, तर आपण ते एका प्लेटीत काढून घेऊ। मी शेंगदाणे घेतले, आता काढून तेल टाकते। अडीच पळी टाकते, अडीच पळी तेल टाकलं त्यात। तर सुरुवातीला सोडते कढीपत्ता, जिरं टाकते आणि मी याच्यामध्ये कुटलेला ठेचा टाकणार आहे हिरव्या मिरचीचा। हिरव्या मिरचीचा कुटलेला ठेचा। आता मी यामध्ये उकडलेले 3 बटाटे घेतले, बारीक चांगले चिरून असे चांगले मॅश करून याच्यात घेते। मॅश करून घेतले। आता थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालते। बटाटे टाकलेत ना आपण, बघू शकता। हे बघा हिरवी मिरची घालून खूप आणि कुटून घेतली आहे ना, चटणी टाकली आहे ना साबुदाण्यात, खूप छान अशी टेस्ट येते त्याची चटणीची साबुदाण्यामध्ये। आता आपलं हे झालंय, त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊ। साबुदाणा घेतलाय टाकून हलवून घेऊ चांगलं। बघू शकता मी हलवून घेतलं। आता चांगला साबुदाणा आता याच्यामध्ये थोडंसं आणखी मीठ टाकू। आपण अगोदर बटाट्यात मीठ टाकलेलं आहे। आता थोडंसं आणखी मीठ टाकते आणि कोथिंबीर चांगला स्वच्छ करून धुवून घेतलाय कोथिंबीर आणि घ्यायला मस्त चव अशी लागते, कारण की त्याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा आणि हिरवी मिरची टाकलेली। आता याच्यामध्ये आपण नंतरला शेंगदाणे टाकू, तोपर्यंत चांगला तो मंद आचेवरती होऊ देऊ। बघू शकता किती छान असं झालंय, एकदम झटपट होणारा असं हे साबुदाणा खिचडी। आता याच्या शेंगदाण्याचं कूट घातल्यावर आणखी एक नंबर चव वाटते। तुम्हाला रेसिपी जर आवडली तर नक्की फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। आता याच्यावर झाकण ठेवू आणि 3 मिनिटं त्याला चांगली वाफ लागून देऊ, म्हणजे चांगला शिजल तो। आता बघू, हे बघा असं याला हलवत राहायचं चांगलं। बघा किती सुटसुटीत एकदम अशी मस्त झाली आहे। हे बघा सुटसुटीत झाली एकदम मस्त। आता परत एक वाफ लागू देऊ आपण तिला, झाकून ठेवू आणि एक वाफ लागू देऊ। हे बघ आता याच्यात आपण ना जे शेंगदाण्याचं कूट होतं ना आपलं, आता तुम्हाला लागलं तुम्ही शेंगदाणे अख्खे टाकू शकता किंवा ओबड-धोबड एकाचे 2 तुकडे करून पण टाकू शकता। मी याच्यामध्ये एकदम बारीक कूट केलंय टाकण्यासाठी। हे बघा हे बारीक कूट याच्यात टाकून देऊ। बारीक कूट टाकल्यानंतर आणखी आपल्याला एक वाफ लावून घ्यायची। आता वाफ लावून घेऊ। बघा हलवून घ्या याला मस्त, कारण की आपले जे शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं ना ते चांगलं याच्यामध्ये शिजून निघतं, वाफवून निघतं ते। अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा साबुदाणा खिचडी, नक्की आवडेल तुम्हाला। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा।
कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा है ना, किती सुटसुटीत आणि एकदम छान अशी झाली आहे. दाणेदार. हे बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. घ्या वाढायला मग आता, घ्या खायला. खिचडी झाली आपली. खिचडी गॅस बंद करून द्या. घ्या वाढायला खिचडी. हे बघा कशी झाली आहे, मस्त. खा आणि नक्की सांगा कशी झाली.